नमस्कार, मी मंजुल स्वागत करतो शोधन ब्लॉगच्या अजून एक एपिसोड मध्ये. तर आज आलेलो आहोत रनरआउटच्या बाजूच्या मैदान आहे तिथे आलेलो आहोत. आणि हा जो माझ्या मागे तुम्ही ग्राउंड पाहू शकता, हा खूप मोठा सुंदर असा ग्राउंड आहे. आता टुरिस्ट टाइम मध्ये आणि पावसाच्या टाइम मध्ये इथे गाड्या असतात, बाकी इथे पोरं क्रिकेट वगैरे खेळत असतात, मोठे मोठे मॅचेस इथे होतात. इथे तो मॅचेस होतातच आणि मी तुम्हाला दाखवतो किती मोठा ग्राउंड आहे. हे बघू शकतो मागे. सगळ्यात पहिले वेदर बघा, हे जे वेदर आहे ना ते एक नंबर आहे. आणि हा पूर्ण जे ते तुम्हाला हे घास वगैरे दिसत ते सगळा निघून जातो आणि इथे पूर्ण हा डाऊन असतो. आता तर ते गाड्यांच्यामुळे थोडीशीच घास निघालेली आहे, बाकी पूर्ण इथे घास वगैरे निघालेली असते. आणि हा पूर्ण मोठाचा मोठा ग्राउंड असतो खेळायसाठी पोरांसाठी. तर ग्राउंड पण आपण कव्हर करत आहोत, पण तिथे ग्राउंड खूप कमी राहिलेत आता, पहिले एवढे नाही राहिलेत. तर आहेत तेवढे दाखवायची पूर्ण कोशिश करीनच तुम्हाला व्हिडिओज मध्ये. माझ्या हिशोबाने 2 ते 3 आहेत मोठे ग्राउंड जिथे म्हणजे जास्त प्रमाणात मॅचेस होतात. तर हे तुम्ही पाहू शकता, हा जो ग्राउंड आहे तो खूप मोठा आहे, समुद्राच्या लागतच आहे. रनरआउट स्कूलच्या बाजूला आणि समुद्राच्या इकडे हा खूप चांगला आणि सुंदर असा हा आपल्याला इथे ग्राउंड पाहायला मिळतो. आणि ग्राउंड पण पहिले तर खूप होते ग्राउंड, पण आता ठिकठिकाणी बिल्डिंग देखील झाल्यात. आपण ग्राउंड शोधू आणि तुम्हाला